ठिकाणी बंदूक घर जे आहे लोकमत भवनच्या शेजारी त्या शटरला आग लागल्याची निरोप अग्निशमन विभागाला मिळाला होता। तर अग्निशमन विभागाला निरोप मिळताच अग्निशमन दलाचे 2 गाड्या ह्या ठिकाणी आपण तात्काळ हजर केलेल्या आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परंतु जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही बंदूक घर आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय मॅक्झिन किंवा त्याच्या एक्सप्लोजिव्ह गोळ्या असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन सर्चिंग करावं लागतं। परंतु आतमध्ये कुठल्याही प्रकारचं दुकान नाही आहे। शेजारचा गाळा हा पूर्णपणे जळून गेलेला आहे। काय कितीचं नुकसान झालं असेल काय असं नुकसानीचा अंदाज आत्ताच सांगता येणार नाही, कारण पूर्ण जे ओनर आहेत किंवा जे मालक आहेत ते आल्यानंतर ते सांगू शकतात। आग कशाने लागली काय असं अंदाजा आग लागल्याचं निश्चित कारण सांगता येणार नाही। परंतु आता सध्या परिस्थिती जर पाहिलं तर इथे ज्या इलेक्ट्रिक्स वायरी वगैरे बाहेरच्या जळालेल्या दिसतात, फ्लॅश बोर्ड जळालेले दिसतात, त्याच्यामुळे इथं कदाचित शॉर्ट सर्किट होऊ शक्यता नाकारता येत नाही। ज्यावेळेस पूर्ण याचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेस त्याचं निश्चित कारण समोर येईल। कोणाची जीवितहानी या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। पत्रकार चौकामध्ये माईसाईन नावाचं जे साईन बोर्डचं एक दुकानाला भीषण आग लागली। इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळं ही आग खऱ्या अर्थाने लागली आणि आग इतकी तीव्र होती। इथं आजूबाजूला शेजारी बरेचसे दुकानं आहेत, शेजारी ते बंदूक घर दुकान आहे त्यालासुद्धा आगीने एक पण महानगरपालिकेचं जे अग्निशमन व आणीबाणी सेवेचं जे विभाग आहे यांनी त्वरित या ठिकाणी दखल घेऊन इथं पोचले आणि ही आग नियंत्रणात आणली। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, महानगरपालिकेच्या प्रशासन आहे विशेषतः आयुक्त साहेबांना असे वेळोवेळी या मागे देखील 3-4 महिन्यापूर्वी सावेडी येथे आग लागली होती, त्यावेळेस देखील जीवितहानी जरी झाली नसली परंतु व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं आणि प्रत्येक व्यापाऱ्याला मला हे सांगणं आहे की आपल्या दुकानाचा इन्शुरन्स आपण निश्चित काढावा, कारण एका आगीमुळं आपलं लाखोंमध्ये त्या ठिकाणी नुकसान होतं। आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू। जे अग्निशमन विभागाचं जे प्रमुख आहेत मिसाळ साहेब त्यांनीसुद्धा व्यक्तिशः लक्ष देऊन त्या ठिकाणी ते गेले आणि आग नियंत्रणात आली। परंतु या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली पाहिजे आणि नगर शहरामध्ये आता ज्या ज्या जुने दुकानं असतील नवे असतील याचं जे फायर ऑडिट असतं हे फायर ऑडिट झालं पाहिजे आणि निश्चित प्रकारे ह्या सगळ्या ज्या घटना घडतात याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो। त्यामुळं त्वरित या ठिकाणी ही फायर ऑडिट संदर्भामध्ये मीटिंग व्हावी। खासदार निलेश लंके साहेब देखील त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने निर्देश देतील आणि लवकरात लवकर ही मीटिंग त्या ठिकाणी जर घडली तर आम्ही निश्चित प्रकारे हे सगळं काही या शहरामधलं अशा घटना घडणार नाही याची सर्वजण दक्षता घेतील।